मुंबईत गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ, त्यामुळे असह्य उकाडा आणि उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत. मुंबईसह ठाणे, पालघर तसंच राज्यातील इतर काही भागात रविवारपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता. मौल्यवान धातूंच्या बाजारपेठेत मोठी उलथापालथ. सोन्यानं तेजीचा सूर लावत 1,236 रुपयांची वाढ नोंदवली, तर दुसरीकडे चांदी 4,120 रुपयांनी घसरली आहे. देशातील सर्वाधिक खोलच्या प्रस्तावित वाढवण पोर्टच्या बांधकामाला विकासक JNPAनं गती दिलेली आहे. त्यानुसार या पोर्ट परिसरात लाटा रोखण्यासाठी खोल समुद्रात सर्वाधिक लांबीची भिंत बांधण्यात येणार आहे. कृषी विभागातील अधिकाऱ्यांची बदली झाली की शेतकऱ्यांना योजनेसंदर्भात संपर्क साधण्यात अडचणींचा सामना करावा लागतो. यावर पर्याय म्हणून कृषी विभागातील अधिकाऱ्यांनाही 13,141 मोबाईल सिम कार्डसह वाटण्यात आलेले आहेत. बदली झाली की संबंधित अधिकारी हे सिम कार्ड त्यांच्या जागेवर रुजू होणाऱ्या अधिकाऱ्यांना सुपूर्द करणार. दिवाळीच्या 4 दिवसात सोनं 1,34,000हून 1,28,000 खाली घसरलं असलं तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत सोन्याचे भाव दुप्पट. त्यामुळे सोन्याच्या बाजारात खरेदी विक्रीचा उत्साह तुलनेनं कमी दिसला. संरक्षण आणि एरोस्पेस उत्पादनाचा प्रमुख केंद्र म्हणून नागपूरची आता नवी ओळख निर्माण झाली आहे. सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस प्रकल्पाला मिहानमधील 222 एकर जमिनीचं हस्तांतरण. ठेवीदारांना आता त्यांच्या बँक खात्यासाठी, लॉकरसाठी आणि सुरक्षित ठेवलेल्या वस्तूंसाठी अधिक लवचिकता आणि नियंत्रण मिळणार. वित्त मंत्रालयाने जाहीर केलेल्या बँकिंग कायदे अधिनियम 2025 अंतर्गत तरतुदी 1 नोव्हेंबर 2025 पासून लागू होणार. आरटीओ विभागातील कार्यान्वित झालेल्या आकृती बंधाची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे पात्र कर्मचाऱ्यांना पदोन्नतीपासून वंचित राहावं लागतं. याबाबत गेल्या काही वर्षांपासून शासन दरबारी पाठपुरावा केल्यानंतर पदरी केवळ आश्वासन पडल्यानं कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. भारतानं जागतिक पातळीवर पर्यावरण संरक्षण आणि वन संवर्धनात आणखी एक महत्त्वाची झेप घेतली असून ग्लोबल फॉरेस्ट रिसोर्सेस असेसमेंट 2025 या अहवालानुसार सर्वाधिक वनक्षेत्र असलेल्या देशांच्या यादीमध्ये भारत 9व्या स्थानावर. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.